सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर गेले स्वामींच्या दर्शनासाठी. मस्त असं स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर घरी आल्यावर लगेच बटाटे उकडण्यासाठी लावून दिले, कारण मला आज बनवायचं होता बटाट्याचे पराठे. त्यानंतर मी लगेचच कणिक मळून घेतली. आज ना बटाट्याचे पराठे मी खूप दिवसांनी बनवत होते, तर मी लगेच कांदा आणि कोथिंबीर बारीक कापून घेतली आणि केली चटणी बनवायची तयारी. त्यानंतर कढईत 2 पळी तेल टाकून घेतलं, थोडीशी मोहरी टाकली, मोहरी तळतळली, कांदा टाकला, कांदा परतेपर्यंत मी अद्रक, लसूण आणि मिरची थोडंसं मीठ टाकून बारीक करून घेतलं मिक्सरला. त्यानंतर कांद्यामध्ये ते तिखट टाकून दिलं आणि चटणी बनवून घेतली. बटाट्याची चटणी झाली होती, मी कणिकही मळून ठेवलेली. त्यानंतर मी लगेच घेतले पराठे बनवण्यासाठी. मी जेव्हा कधी पराठे बनवते ना, माझ्याकडून ते हमखास फुटतात, लाटताना तर नेहमीच फुटतात माझ्याकडून. त्यामुळे ह्यावेळेस व्यवस्थित जमले, जरा ह्यावेळेस छान आले ते म्हणजे पराठे, फुटला नाही माझा. तर मस्त असं भाजून घेतलं. तर रेडी आहे आपला पराठासोबत टोमॅटो सॉस घेऊन मस्त असा खाऊन घेतला. खूप टेस्टी झाला. तर चला, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.